नमस्कार. अनगलक्ष्मी दुर्गा, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, खुले व्यासपीठ. आपण भेटतोय आशिष पंडित यांना. श्रद्धा पंडित त्यांच्या मिसेस उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्याऐवजी ते थोडे आपल्याशी संपर्क साधणार आहेत. तर सर, आजकालच्या राजकीय स्थितीबद्दल तुम्ही काय सांगता? नमस्कार. राजकीय स्थिती बोलायचं झालं तर सध्याचा जो आत्ता आपला प्रभाग क्रमांक 24 आहे. मुळात प्रभाग क्रमांक 24 हा पहिले कमला नेहरू केला होता, आता पुन्हा त्यांनी कसबा केला. त्याबद्दल मी खरंच आपल्या इलेक्शन कमिशनचे आभार मानेल की पुन्हा एकदा तो कसबा गणपती, कमला नेहरू आणि केम हॉस्पिटल केला. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर आत्ताची प्रभागातली परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. खरं गेलं सांगायचं झालं तर मी आदरणीय गुरुवर्य गिरीश बापट सरांचा कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता म्हटलं तरी चालेल, की राजकारणाची दिशा नसताना त्यांनी मला राजकीय प्रवाहात कसं आणायचं हे शिकवलं. त्यांनी मला आणलं. त्याच्यानंतर मी एक कार्यकर्ता झालो आणि त्याच्यानंतर सामाजिक कार्य करायला लागलो. सामाजिक कार्य करता करता मी आज माझ्या विश्वकर्मा पांचाळ सोनार सुवर्णकार समाजाचा अध्यक्ष झालो. अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या हातून सामाजिक कार्य घडली. म्हणजे हे सर्व घडताना माझ्या समोर जो माझा कोणता आदरणीय नेता असेल तर तो गिरीश बापट साहेब आहे. पण आत्ताची परिस्थिती प्रभाग क्रमांक 24 ची पाहता 100% बापट साहेबांनंतर तो जो पक्षाचा सिद्धांत होता तो सिद्धांत इथं कायम न ठेवता पूर्णपणे गड ढासळला जाईल अशीच या प्रभागाची परिस्थिती आहे. पण ते कुठंतरी थांबलं पाहिजे. कुठंतरी पुन्हा एकदा पक्ष येथे बूस्टने काम केलं पाहिजे. बापट साहेबांच्या सिद्धांतावर काम केलं पाहिजे. पण ते काही शक्य होताना दिसत नाहीये. महिला सबलीकरण, आता ताई नाही आहेत आपल्या बरोबर, ताई काही कारणास्तव बाहेर आहेत, त्यामुळं सर बोलतील. महिला सबलीकरण किंवा युवा पिढीला तुम्ही पुढे जाऊन काय संदेश देताल? महिला सबलीकरणावर बोलायचं तर आत्ताच्या घडीला आपण महिला सबलीकरणचं कसं सांगू आता मी तुम्हाला. महिलांच्या ज्या समस्या आहेत, समस्या आहेत तर मुळात तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला एकही पब्लिक लेडीज टॉयलेट दिसत नाहीत. आज कुठल्याच प्रभागात जर पब्लिक लेडीज टॉयलेट देऊ शकत नाही आपण, तर आपण काय महिला सबलीकरण केलं? तर त्यासाठी आपण सर्वात जास्ती प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठीच आम्ही आग्रही आहे की आपल्या प्रभागात सर्वात जास्त ज्या समस्या असतील, ज्या समस्यांशी आपल्याला सामना करायचा आहे आणि त्या पूर्ण करायच्या, त्या समस्या घेऊन उतरलं पाहिजे. या दृष्टीने मी माझ्या पत्नीला सौ श्रद्धा आशिष पंडित यांना उमेदवारीसाठी विनवणी करतोय. जनसेवक किंवा नगरसेवक यापैकी काय निवडताल तुम्ही? जनसेवक. तर मला काय म्हणायचंय की गिरीशजी बापट एवढी खास व्यक्तिमत्व असलेले भागामधून आशिष पंडित जे आलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या विचारावर किंवा निर्णयावर तुम्ही काय संदेश देता? त्यांच्या विचारावर चालायचं झालं तर त्यांची एक खासियत होती जी आजकालच्या म्हणजे आत्ताच्या प्रभागातल्या एकाही कार्यकर्त्याकडे नाहीये, की बापट साहेब लांबून पण हाडाच्या तळमळीच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना आवाज देत होते, आवाजानिशी हाक मारत होते. म्हणजे त्यांच्याकडे एवढी त्यांची दूरदृष्टी होती की त्यांना कार्यकर्त्याचं नाव माहिती होतं, तो काय करतो हे माहिती होतं. पण आजकालच्या कार्यकर्त्यांना, स्थानिक आमदारांना, स्थानिक नगरसेवकांना कुठे विचारलं तर शेजारनं जातीन पण बघणार नाही, की त्यांना माहिती पण पडणार नाही की आपण हा आपला कार्यकर्ता आहे की नाही. त्यामुळे पुढील वाटचालीस शुभेच्छा सरांना आणि ताईंना. त्यामुळे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सविस्तर पहा. धन्यवाद.